गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एक प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत मराठी भाषेचा। म्हणजे हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा वाक्यप्रचारांसाठी आहे। यामध्ये आपण 100 वाक्यप्रचार घेतलेले आहेत स्पष्टीकरणासह। ते तुम्हाला या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील। खाली जो मोर शब्द येतो त्याच्यामध्ये किंवा आणखी शब्द येतो तिथे। तर हा प्रॅक्टिस सेट आहे हा सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे। सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी हा उपयुक्त आहे। ठीक आहे, कारण भाषेचा हा घटक सगळ्या याच्यामध्ये विचारला जातो। ओके, आपण एक एक करून शब्द समजावून घेऊ। पहिला वाक्यप्रचार आहे आपल्या समोर बघा। पहिला वाक्यप्रचार आहे अक्कल गहाण ठेवणे। अक्कल गहाण ठेवणे याचा अर्थ असा होतो समज नसणे। म्हणजे काय, एखाद्याला प्रश्न विचारतात बघा घरचे, काय चुकीचे केलं तर तू काय अक्कल गहाण ठेवली होती का, तुला कळत नव्हतं का? हा म्हणजे काय, त्यावेळी त्याच्या लक्षातच आलं नाही काय करायचं, त्याची समज नाही त्याला काय होईल। किंवा एखाद्याला आपण सहज उभा असलेल्या व्यक्तीला धक्का दिला आणि तो पुढे पडला, त्याचा पाय मोडला, तर आपल्याला ती समज नव्हती की त्याला एवढासा धक्का दिल्याने एवढी इंजुरी त्याला होईल किंवा एवढा अपघात होईल। किंवा त्यावेळी बुद्धीचा वापर न करणे। अक्कल गहाण ठेवणे म्हणजे तो प्रसंग घडत असताना बुद्धीचा वापर न कर, सहज आपण मला काय माहिती, मी सहज धक्का दिला आणि तो पडला आणि मोडला। म्हणजे अशा वेळी अक्कल गहाण ठेवणे हा वाक्यप्रचार वापरला जातो। दुसरा, अंधारात बाण मारणे। अंधारात बाण मारणे म्हणजे काय, अंधारात दिसतं का बरं, दिसतं अंधारात नाही, मग आपण अंदाजाने बाण मारतो। म्हणजे बाण काढला, अंदाजाने लावला आणि मारला, कुठे लागेल कुणाला लागेल काही कळत नाही। मग अशा वेळी हा वाक्यप्रचार वापरला जातो। अंधारात बाण मारणे, अंदाजाने काम करणे। ठीक आहे, कधी कधी परीक्षेमध्ये 4 पर्याय असतात, तुम्हाला काहीच माहित नसतं कोणता पर्याय लिहायचा। तुम्ही काय करता, 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे 2 ठेवून देतो। ठीक आहे, हा एक आणि हा एक, या 2 मध्ये 1 2 3 4 1 2 3 4 जाऊ दे, हा ठेवून देतो। तुम्ही अंदाजाने टोला देता, 4 नंबरचा पर्याय गोळा भरून टाकता आणि तो योग्य ठरतो। मग तो अंधारात मारलेला बाण योग्य ठरला। दरवेळी असं होत नाही, असं करू नका। ठीक आहे, 1 2 3 4 तर अजिबात करू नका। आले लक्षात? दुसरा, पुढचा वाक्यप्रचार बघू। तिसरा, आगे ढकलणे म्हणजे काम पुढे ढकलणे। ठीक आहे, काम पुढे ढकलाय, जाऊ दे, आगे ढकल बघू नंतर। आता आगे हा शब्द हिंदीतला आहे, पण वाक्यप्रचार हा सर्रास बोली भाषेमध्ये वापर घ्या। दे आगे ढकलून, दे पुढे ढकलून, पुढचा करीन, तू नाही केला ठेव तसा, जा निघून, उद्या पाहू। सर आपण नाही केलं दुसऱ्याला सांगतील। म्हणजे अशा वेळी काय म्हटलं जातं, आगे ढकलणे, काम पुढे ढकलणे। आगीत तेल ओतणे। आगीत तेल ओतणे म्हणजे काय, आधीच एखाद्याच्या घरात भांडणं लागलेली आहेत, तिथं वाद चालू आहे आणि बाहेरच्याने जाणे सांगणे, हो काल तुमचा मुलगा अजून बदमाशा करत होता। म्हणजे त्याचे वडील त्या मुलाला बोलत असतात, त्याला अजून शिक्षा करत असतात, त्याच्यात हा जाऊन सांगतो, हो काल यांनी त्याला सुद्धा त्रास दिला। म्हणजे 2 रट्टे त्याला अजून बसतात। मग अशा वेळी समोरच्याने जाऊन काय केलं, आगीत तेल ओतलं, अजून ताण वाढवला। काय केलं, अजून तणाव वाढवला। ठीक आहे, मग शाळेत सुद्धा वर्गात प्रसंग चालू असतो, सर वया तपासतात, त्याला विचारतात, का रे तू नाही लिहिलं का? शेजारचा म्हणतो, सर हा कधीच लिहित नाही। मग सर म्हणते, म्हणजे आजचं नाही लिहिलं, यांनी कधीच नाही लिहिलं, तू इकडे। आणि मग त्याच्या घरी फोन करणार किंवा त्याचा कान वाढणार, काहीतरी त्याला पनिशमेंट होते। ठीक आहे, मग अशा वेळी आगीत तेल ओतणं होतं। आकाश ठेंगणे वाटणे। आकाश ठेंगणे वाटणे म्हणजे काय, आकाश ठेंगणे वाटणे म्हणजे खूप आनंद होणे। तुम्हाला पाहिजे असलेलं यश मिळालं, कोणत्याही परीक्षेचं असेल, त्यावेळी तुम्हाला आकाश काय होईल, ठेंगणं होईल। आकाश ठेंगणं होईल, आलं लक्षात? खूप आनंद होईल तुम्हाला। तसं आभाळ कोसळणे, मोठं दुःख झालं। हिमालयामध्ये काय चालू होतं, मागच्या 4-5 वर्ष 5-6 वर्षांपूर्वी मोठा पाऊस चालू होता, प्रचंड 8-10 दिवस सलग पाऊस राहिला आणि त्याच्यामुळे हिमालयाच्या डोंगराच्या कडेकपारीतले गावं ढसळले, ते डोंगर सगळे, आणि त्याच्या खाली घरं गाडली गेली। मग अशा वेळी वाक्यप्रचार वापरला जातो, त्या गावावरती आभाळच कोसळलं। आपल्याला सुद्धा एक परीक्षेच्या याच्यामध्ये माळीन नावाचा धडा होता बघा। माळीन धड्यामध्ये त्या गावामध्ये 52 लोक, पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये सगळे डोंगराचा भाग कोसळला आणि गाव त्याच्या खाली गाडले गेले। मग त्यावेळी आभाळ कोसळलं, अचानक मोठे संकट येणे। ठीक आहे, पुढचं 7वं, आशा सोडणे। त्याने जगण्याची आशा सोडून दिली। आता गावावरती जर मातीचा डोंगर कोसळला तर त्या घरामध्ये लपलेल्याने नाउमेद झाला आणि आपल्या जगण्याची आशा सोडून दिली। आशा सोडून दिली। ठीक आहे,
अश्रू गाळणे. अश्रू गाळणे म्हणजे काय? दुःख व्यक्त करणे. तो रडत राहिला, गागत राहिला, तो ओरडत राहिला, त्याला खूप दुःख झालं आणि त्या अश्रू गाळत राहिला. ओके. अडचणीत येणे. एखाद्या व्यक्तीला काम करायचं असतं चांगलं, पण लोक त्याला मिळून अडचणीत आणतात. म्हणजे काय? त्याला संकटात टाकतात. कारण प्रत्येकाचा काहीतरी इंटरेस्ट असतो, त्याला पण त्याचा फायदा पाहिजे असतो. हा समाजासाठी काम करत असतो, एखादा त्याला अडचणीत आणू शकतो. ठीक आहे. पुढचं वैयक्तिक इंटरेस्टमुळे. 10 अडून बसणे. अडून बसणे, ठाम राहणे. एखाद्या मागणीवरती एखादी व्यक्ती काय म्हणते, मी आता आंदोलन करणार, सत्याग्रह करणार, माझी मागणी मान्य होईपर्यंत मी सोडणार नाही, मी उपोषण करील, धरणे धरेल, रस्ता सोडणार नाही, रस्ता रोको करेल. अशा वेळी ती व्यक्ती त्याच्या मागणीवरती अडून बसते. काय बसते? अडून बसते. हा. पुढचं 11 अंधारात ठेवणे. अंधारात ठेवणे. अंधारात ठेवणे म्हणजे कुणालाही कल्पना न देणे, गोपनीय ठेवणे. अजिबात स्पष्टीकरण द्यायचं नाही, कुणाला सांगायचं नाही काय करतो, आणि आपलं आपलं गपचूप काम करायचं. मग त्याला म्हणतात गोपनीयता ठेवणे. काय ठेवणे? सगळ्याला अंधारात ठेवलं. पुढचं अंगावर येणे. अंगावर येणे, समोर उभे ठाकणे. रात्रीच्या वेळी एक शेतकरी त्याच्या शेतावर पाणी भरायला गेला, त्यावेळी बिबट्या अचानक अंगावर आला. म्हणजे काय झालं? समोर उभा ठाकला. बिबट्या समोर उभा ठाकला. बरोबर आहे. पुढचं आडाखे बांधणे. आपली जी मराठी भाषा आहे ती खूप सुंदर आहे, कारण काही शब्दांचा आता तर तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ठीक आहे. नुकताच निर्णय झाला. म्हणजे आता ज्या भाषांना स्वतःच्या प्राचीन महत्व असतं, ती भाषा पुरातन असते, जुन्या काळापासून समृद्ध असते, तिला स्वतःचा वैयक्तिक वारसा असतो त्या भाषेला, त्यातून समाजाची प्रगती झालेली असते, त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. ठीक आहे. आणि आता एक स्वागतार्ह बाब झालेली आहे की मराठी भाषा, आपली मराठी भाषा जी आहे, ही मराठी भाषा आता अभिजात भाषा म्हणून गणली जाईल. आणि त्यामुळे शासन त्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना लावून भाषा समृद्ध होईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये लिखाण वाढेल, त्यावरती नाटके, त्यावरती अजून चित्रपट असतील ते वाढतील, मोठमोठ्या योजना वाढतील. म्हणजे मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ओके. पुढे आडाखे बांधणे, योजना तयार होणे. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता असे आडाखे बांधले जात आहेत की भाषेचा विकास होण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार होतील. आलं लक्षात? आडाखे बांधणे, योजना तयार करणे. आडून तडून बोलणे. आडून तडून बोलणे म्हणजे ह्याला बोलायचं असतं समोरच्याला, अला बोलायचं असतं, पण बला बोलायचं आणि त्याच्या आडून दुसऱ्याला बोलायचं. बरोबर आहे. म्हणजे एक भाऊ चांगलं काम करत असतो, दुसरा भाऊ करत नसतो. वडील म्हणतात तू खूप चांगलं काम करतो, असाच करत राहा. काही लोक करत नाहीत, म्हणजे ते दुसऱ्याला बोलत असतात. आडून तडून बोलणे. समोरच्याला न दुखावता अप्रत्यक्ष बोलणे. इथं 3 व्यक्ती आहेत. ठीक आहे. 3 व्यक्ती आहेत. मग याला बोलायचं समोरच्याला, पण अर्थ याच्यासाठी असतो, त्याला म्हणतात आडून तडून बोलणे. आळस झटणे. आळस झटकणे. आळस झटकणे म्हणजे झटकन कामाला लागणे. ज्याला यशस्वी व्हायचं ना, तो सतत तत्परतेने काम करत राहतो, तो त्याने घेतलेला आळस झटकून टाकतो. आलं लक्षात? तो आळस झटकून टाकतो. ठीक आहे. पुढचं 16 आटापिटा करणे. आटापिटा करणे म्हणजे काय? आता आटा म्हणजे काय? पीठ. तसा अर्थ घ्यायचा नाही. आटापिटा करणे म्हणजे आतोनात प्रयत्न कर, खूप प्रयत्न कर, यश मिळेपर्यंत सोडणार नाही. सकाळी लवकर उठून अभ्यास करेल, दिवसभरात जमेल त्यावेळी वेळ घाल, शाळेतनं आलो की वही घेऊन बसेल, वाचेल, गाईड हे ते संदर्भ काढेल, प्रश्नपत्रिका सोडेल. यश मिळवण्यासाठी आटापिटा करणे, आतोनात प्रयत्न करणे, घनघोर प्रयत्न करणे. पुढचं आंधळ्या गाईला नांगर बांधणे. आंधळ्या गाईला नांगर बांधणे, जिला दिसत नाही ती नीट चालेल का? ज्या गाईला एक डोळाच नाही ती याच बाजूला नांगर चालवी की नाही? म्हणजे सरळ रान नांगरण्याच्या ऐवजी रांग असं तिरपं नांगरलं जाईल. मग अशा वेळी म्हण काय? आंधळ्या गाईला नांगर बांधणे. अयोग्य व्यक्तीकडून काम करवून घेणे. ज्याला काही कळत नाही त्यालाच काम करायला लावतो, चाल तूच लिखाण कर, त्याला लिहिता येत नाही, त्याला कशाला लावलं? असं. 18 आडवे येणे, अडथळा आणणे.
काही लोक असे असतात त्यांना सतत चांगलं काम चाललेलं असलं की त्याच्यात आडवं यायचं असतं. म्हणजे त्यांना चांगलं काम करतात, बंद पडू आपण काम, तिथं जाऊन कामच होऊ देणार नाही, बघू कसे करतात, आम्हाला बोलव नाही, सगळं काम बंद पडायचं. म्हणजे अशा प्रकारे काय होतं, ते आडवे येतात, ते अडथळा आणतात. म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन काम झालं पाहिजे. अक्कल दाखवणे, मग आडवं येण्यासाठी ते खूप अक्कल वापरतात, हुशारी वापरतात आणि हुशारीने काम करतात. मग त्याच्यासाठी चांगल्या माणसाने सुद्धा अक्कल वापरली पाहिजेत आणि भरपूर हुशारीने काम करून घेतलं पाहिजे. ओके. 20वा, अडकून बसणे. अडकून बसणे, चांगलं काम करताना एखाद वेळी कोणीतरी अडकून बसू शकतं, म्हणजे अडचणीत येऊ शकतं. पण अशा वेळी न घाबरता संघर्ष करत राहिल्याने यश आपोआप प्राप्त होते. ओके, आले लक्षात? आपण आतापर्यंत 20 वाक्यप्रचार पाहिलेत. तर आपण बघितलं की अडकून बसणे हा 20वा वाक्यप्रचार बघितला. पुढचा वाक्यप्रचार बघू. 21वा, अवसान गळणे. अवसान गळणे म्हणजे काय? कितीतरी खूप प्रयत्न करून आपण धाडसाने उभे राहिलो आणि रात्रीच्या वेळी हातात कंदील घेऊन आपण आपल्या शेताकडे निघालो आणि ज्यावेळी मोठा कंदील किंवा बॅटरी समोर लावली त्यावेळी अचानकपणे मोठा बिबट्या समोर आला आणि त्याने डरकाळी मारली. डरकाळी मारल्याबरोबर आपल्या हातातली बॅटरी कंदील खाली पडला, आपलं अवसान गळून गेलं. आपण आपली पॅन्ट वरती घट्ट धरली आणि जोरात आपण घराकडे पळ काढला. याचा अर्थ काय झाला? आपलं अवसान गळालं, आपण घाबरलो, आपल्या मनाची खचली अवस्था, आपण घाबरून सगळा आवेश गुंडाळला आणि घरी पळून गेलो. बरोबर आहे? त्याला म्हणतात अवसान गळणे. आले लक्षात? पुढे 22वा, अंगठा दाखवणे, नकार देणे. एखादा म्हणलं ना मला सोबत घेतो का, चल, कोण घेते तुला सोबत, म्हणजे नकार देणे. बरोबर आहे? नकार देणे म्हणजे अंगठा दाखवणे. पुढचं, अक्षर ओळखणे, शिकण्याची सुरुवात करणे. अक्षर ओळख, एखादं बाळ पहिलीला आलं किंवा अंगणवाडीत आलं आणि त्याची अक्षर ओळख झाली, म्हणजे त्याच्या समोर पाटी घेतली आणि लिहिलं अ, किंवा पाटी घेतली आणि लिहिलं क्ष, म्हणजे एवढं अवघड अक्षर त्याला दाखवल्यावर तो लिहिल का? तो कंटाळून जाईल. त्याच्यामुळे त्याला सोपं, आधी आडव्या रेगा, उभ्या रेगा किंवा एक वाटी असं दाखवा, म्हणजे त्याची अक्षर ओळख नीट होईल, शिकण्याची सुरुवात होईल त्याची. आले लक्षात? ठीक आहे. पुढचं, अन्नाला महत्व देणे. अन्नाला महत्व द्या, अन्नाची कदर करणे. बघा, आपल्या भारत देशाचे सैनिक हे काश्मीर जवळ आपली जी सीमा आहे ती राखण्यासाठी त्यांना थंडीत तिथं ते उभे असतात लडाखमध्ये त्या सियाचीनच्या सीमेवरती. तेव्हा त्यांना कळतं की रोजच्या गरम जेवणाची आणि अन्नाची किंमत काय. तिथं त्यांना गार अन्न खावं लागतं, अशा कठीण परिस्थितीत राहावं लागतं. मग अशा वेळी प्रत्येक माणसाला जेव्हा अन्न मिळत नाही ना किंवा दुर्मिळ असतं तेव्हा अन्नाची कदर कळते. आले लक्षात? अन्नाची कदर समजते. मी ही उदाहरणं का देतो, तुमच्या ते वाक्यप्रचार लक्षात राहावेत म्हणून. अस्मान धरणे, खूप त्रास होणे. ठीक आहे, खूप त्रास होणे. पुढे, अहंकार वाढणे. अहंकार वाढणे म्हणजे काय? आपल्याला जे एखाद्या परीक्षेत यश मिळेल तर आपल्याला वाटतं मला खूप यश मिळालं, मी काही करू शकतो, मग तो गर्व आहे. काय आहे? गर्व आहे. स्वतःला मोठे समजणे असं होत नाही. सतत प्रयत्न करावे लागतात, निरंतर सातत्याने आकाश ठेंगणे वाटणे. हे बघा, हे जे ना सतत प्रयत्न करण्याचं, शिवरायांनी कोणती एक मोहीम जिंकली ना ते कधी थांबले नाही. अफजल खानाला मारल्यानंतर आपल्या इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा उल्लेख नाही. अफजल खानाला मारल्यानंतर शिवरायांनी काय केलं? त्यांनी काय आराम केला? घरी गेले आणि म्हटले का रायगडावर जाऊन आता मी आराम करतो, खूप दमले, असं केलं नाही. त्याच्यानंतर राजांनी सतत 55 दिवस मोहीम काढली, 55 दिवस सलग. म्हणजे प्रतापगडाच्या माचीपासून, वाईपासून सुरुवात केलेली राजांची मोहीम खाली कर्नाटक पर्यंत, जे नेताजी पालकर होते ते विजापूरच्या कोपऱ्यापर्यंत जाऊन आले होते. विजापूरला राजांनी सांगितलं होतं शत्रूला पळता भुई थोडी करायची आणि त्याला हाकलून लावायचा. विजापूरला सुद्धा असं वाटलं होतं की नेताजी पालकर धडक मारतात की काय विजापुरात. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला छोटं यश मिळाल्यानंतर थांबू नका, निरंतर मेहनत करत राहा. हेच स्वतः शिवाजी राजांनी सुद्धा सांगितलं. ठीक आहे. पुढचं, अहंकार वाढवणे, स्वतः आकाश ठेंगणे होणे. हा, ओके.
पुढचं बघतोय आपण, आकाश ठेंगणे होणे, खूप आनंद होणे, आड पडदा ठेवणे, गोपनीयता ठेवणे, आड पडदा ठेवणे, गोपनीयता ठेवणे, आयती मिळणे. आयती मिळणे म्हणजे काय? एखादी गोष्ट सहज मिळाली. तुम्हाला तुमच्या आजोबांकडनं घर आयतं मिळालं, वडिलांनी कष्ट केले, त्यांनी घर तर ठेवलं, सोबत जमीन ठेवली, एखादी गाडी ठेवली. म्हणजे तुम्ही तरुण असताना 18-20 वर्षात तुमच्याकडे एक गाडी आली, तर ती गाडी तुम्हाला आयती मिळाली. आयती मिळाली म्हणजे सहज उपलब्ध झाली. ती जपून वापरली पाहिजे, तेव्हा त्याची किंमत कळेल. मागच्या पिढीने घेतलेल्या कष्टाचं मोल पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. आयत्या गोष्टीचं मोल कळत नाही. 30, आंधळ्या माणसास वाघ दिसणे. आंधळ्याला काही दिसतं का? म्हणजे हे बघा, दिव्यांग असणं, ती प्रत्येक व्यक्ती काही ती स्वतःहून ओढून घेत नाही दिव्यांगता. मग एखाद्याला दृष्टी कमी असली तर त्या व्यक्तीला ते दिसत नाही, आंधळ्याला वाघ दिसू शकत नाही. मग अशा वेळी वाक्यप्रचार आहे, अशक्य प्राय गोष्ट घडणे. त्याला जर वाघ दिसला याचा अर्थ अशक्य प्राय गोष्ट घडली, जी कधी शक्य नव्हती पण त्याला दिसली. ठीक आहे. पुढचं 31, आगीशी खेळणे. आगीशी खेळणे, संकटाशी तोंड देणे. संकटाशी तोंड देणे. ठीक आहे. म्हणजे काय हो? शिवरायांना विशाळगडाकडे जाण्यासाठी तानाजी बाजीप्रभू पावनखिंडीमध्ये उभे राहिले आणि समोरच्या येणाऱ्या सिद्धी जोहरच्या सैनिकांशी त्यांनी 2 हात केले. तिथं ते आगीशी खेळले, मोठ्या संकटाशी त्यांनी तोंड दिलं, सामना केला. पुढे आलटून पालटून होणे, एकमेकांच्या जागी जाऊन काम करणे. एकदा तू ये, उद्या तू ये, आजच्या रात्रीला मी काम करतो, उद्या तू कर, अशा पद्धतीने. आली पण जागली नाही. यशस्वी संधी असून त्याचा उपयोग झाला नाही. तुम्हाला संधी आली पण तुम्ही परीक्षेच्या 2-3 दिवस आधी अभ्यास करायच्या ऐवजी झोपून घेतलं, म्हणजे तुम्हाला संधी आली पण त्याचा तुम्हाला फायदा झाला नाही. आले लक्षात? ओके. पुढे आवराआवर करणे, लगबगीने काम करणे, कामे लवकर आटोपणे. बरोबर, कामे लवकर आटोपणे. ठीक आहे. पुढचं आत्मविश्वास उंचावणे. आत्मविश्वास उंचावणे, आत्मबळ वाढणे. यश मिळवण्यासाठी निरंतर केलेल्या प्रयत्नाने तुमचा आत्मविश्वास वाढतो. कसे प्रश्न आले, कसे विचारलं, किती फिरून विचारलं तरी मला उत्तर देता येतं, हा असतो आत्मविश्वास. आले लक्षात? मग अशा प्रकारे आपण 35 वाक्यप्रचार पाहिले. तुम्हाला हा वाक्यप्रचाराचा घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. आपण वाक्यप्रचाराचा भाग 2 करत आहोत. ह्याच्यामध्ये आधी आपण भाग पहिला केला होता, त्यामध्ये आपण 40 वाक्यप्रचार समजून घेतले होते. यात आपण त्याच्या पुढचे समजून घेणार आहोत. याच व्हिडिओ खाली तुम्हाला ह्याची PDF सुद्धा उपलब्ध आहे. ठीक आहे. चला, पहिला वाक्यप्रचार आपण बघू. आधी पोटोबा मग विठोबा. आधी पोटोबा म्हणजे आधी भूक लागलेली असल्यावर आधी भूक जी आहे ती भागवणे आणि नंतर इतर गोष्टी. म्हणजे विठोबा म्हणजे काय? देवदर्शन करणे किंवा देव धार्मिक काम करणे. मग अशा वेळी जर आधी भूक लागलेली असेल तर ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ असा आहे की आधी भूक भागून घ्या आणि नंतर इतर गोष्टीवर लक्ष देणे. ठीक आहे. पुढचा आहे आकाशात उड्डाण घेणे. आकाशात उड्डाण घेणे म्हणजे काय? उच्च स्वप्न पाहणे. एखाद्या व्यक्तीने आपल्या इथं शिकत असताना, गरीब कुटुंबातली आहे, त्याने भरपूर प्रयत्न केले, छान अभ्यास केला आणि त्याला परदेशामध्ये एखाद्या विद्यापीठात जर शिकायची संधी मिळाली तर तो विमानाने उडतो आणि जातो. त्यावेळी असं म्हटलं जातं की त्याने आकाशात उड्डाण केलं, त्याने उच्च स्वप्न पाहिले आणि त्यासाठी प्रयत्न केले. आतली बात सांगणे. आतली बात सांगणे म्हणजे काय? अंतर्गत बाब सांगणे म्हणजे गोपनीय माहिती देणे. जी माहिती गोपनीय होते ती देणे. पुढे आभाळ ठेंगणे वाटणे. आभाळ ठेंगणे वाटणे. आता एखाद्याला ज्याच्या घरी कुठलीच व्यवस्था नाही, काहीच नाही, कौटुंबिक पार्श्वभूमी अडचणीची आहे आणि अशा वेळी जर परदेशी विद्यापीठात शिक्षणाची संधी मिळाली, त्यातनं त्याचं उज्ज्वल भविष्य झालं तर त्याला काय वाटेल? आभाळ ठेंगणे होईल. म्हणजे त्याला खूप आनंद होईल. काय होईल? खूप आनंद होईल. पुढे आशेवर जगणे. आशेवर जगणे म्हणजे काय? आशेवर काम करणे. आपण अभ्यास करतो, का करतो? मी उद्याच्याला माझं भविष्य चांगलं करीन. म्हणजे आपल्याला आज आशा आहे की माझं भविष्य उद्या चांगलं होईल, का तर मी आज काम करीन, आज मी अभ्यास करेल. ठीक आहे. पुढे आसूड ओढणे.
आसूड ओढणे म्हणजे काय? आसूड ओढणे म्हणजे कठोर टीका करणे. काय होतं, एखादा विद्वान मनुष्य काय करतो, समाजामध्ये ज्या गोष्टी चुकीच्या दिसतात ना, समाजामध्ये ज्या गोष्टी चुकीच्या दिसतात त्याच्यावरती आपल्या बोलण्यातून शाब्दिक आसूड ओढतो. म्हणजे काय करतो, टीका करतो. तुम्ही ह्या गोष्टी चुकीच्या करतायत, या अशा करू नका. आणि असं जे बोलणं असतं ना, त्यांचे जे शाब्दिक बाण असतात त्याला म्हणतात कठोर टीका करणे, आसूड ओढणे. ठीक आहे. आव्हान स्वीकारणे. आव्हान स्वीकारणे म्हणजे तुमच्या समोर दिवसेंदिवस कठीण कठीण उदाहरणं येत गेली, गणिताचे असतील किंवा तुमच्या समोर कुटुंबामध्ये अडचणी येत गेल्या, तर तुम्ही त्याच्याकडे खंबीरपणे उभं राहायला हवं, त्या आव्हानांचा स्वीकार करायला हवा. म्हणजेच तुम्ही आव्हान स्वीकारता. ठीक आहे. आव्हान स्वीकारणे, आव्हान समजावून घेणे आणि त्याच्याशी संघर्ष करत त्याला लढत देणे. आवड नसणे, एखादी गोष्ट न पटणे. त्याला त्याची आवड नाही म्हणजे त्याला ती गोष्ट आवडत नाही, तो करत नाही किंवा ती त्याच्या मनाला पटत नाही. ठीक आहे. मनाला पटत नाही. ओके. पुढचं बघू. आभाळाला हात लावणे. आभाळाला हात लावणे म्हणजे काय? खूप मोठे यश मिळवणे. आभाळाला हात लावणे म्हणजे खूप मोठे यश मिळवणे. त्याने खूप मोठे यश मिळवलं म्हणजे त्याचे हात इतके मोठे झाले की आभाळाला टेकले. याचा अर्थ तो गरीब पार्श्वभूमीतून अडचणीतून तो मोठा झाला आणि यशस्वी झाला. आभाळाला टेकणे, खूप मोठे यश मिळवले. आट्यापिट्या करणे, खूप प्रयत्न करणे. त्याने आटोकाट प्रयत्न केले म्हणजे भरपूर प्रयत्न करत राहणे. आटापिटा करणे किंवा आट्यापिटा करणे. ठीक आहे. तर आपण पुढचा शब्द बघत आहोत, आसूड उचलणे. आसूड उचलणे म्हणजे काय? एखाद्या आसूड उचलणे म्हणजे कठोर वागणे. एखादी व्यक्ती आपल्याला सातत्याने त्रास देत असेल आणि त्याच्यापासून आपल्याला जर काही त्रास होऊन परत 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 होत असेल तर एका चिडलेला ज्याला त्रास होतो ती व्यक्ती काय करते, त्याला विरोध करते. मग ती काय करते, कठोरपणे वागायला सुरुवात करते. ती ज्यावेळी कठोर वागते ना त्याला म्हणतात आसूड उचलणे. काय म्हणतात? आसूड उचलणे. ओके. पुढचं आहे अडखळणे. पुढचं काय आहे? अडखळणे म्हणजे चुकून अडचणीत येणे. चुकून अडचणीत येणे. तुम्ही काय झालं, तुम्ही सातत्याने चांगलं काम करत आहात, लिखाण करता, हे करता, पण एखाद वेळी तुम्ही अडखळले. म्हणजे काय? ती वस्तुस्थिती लगेच झालेली अडखळणं नाही म्हणत त्याला. जेव्हा तुम्ही चुकता, काहीतरी अडचणीत येतात, त्याला हा मोठ्या अर्थाने वापरलेला शब्द आहे अडखळणे. आलं लक्षात? हा वाक्यप्रचार मोठ्या अर्थाने वापरला जातो. पुढे आळशीपणा झटकणे. आळशीपणा झटकणे बघा, तुम्हाला जर मोठं यश हवं असेल तर तुम्हाला तुमचा आळस झटकावा लागतो. म्हणजे तुम्ही संध्याकाळी थोडे दमलात, बरोबर, खेळून आलात, हे केलात, दमलात आणि आता तुम्हाला असं वाटलं की आपण आरामशीर टीव्ही बघा, तर तोच टीव्ही पाहण्यापेक्षा तुम्ही तिथं अभ्यासाचा घटक काहीतरी करू शकता. कारण टीव्ही मध्ये काय करतात, ते त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवून सतत तुम्हाला त्यांच्या पुढे बसायला ते फोर्स करतात. त्याऐवजी तुम्हाला जर यश मिळवायचे तर तुम्ही तुमचा घटक करणे, नवीन प्रश्न पाहणे, याच्यासाठी तत्परतेने कामाला लागायचं आणि आपला आळस झटकायचा. म्हणजे काय? आलेली गोष्ट टाळायची, आलेला आळस टाळायचा, तो आळस टाळायचा, तत्परतेने वेगाने कामाला लागायचं आणि पुन्हा यशस्वी व्हायचं किंवा आपलं ठराविक काम रोज थोडं 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 करत प्रगती करायची. ठीक आहे. पुढे आंधळेपणा. आंधळेपणाने विश्वास ठेवणे. आंधळेपणाने विश्वास ठेवणे म्हणजे न पाहताच विश्वास ठेवणे. काय चाललंय हे न पाहताच विश्वास ठेवणे. याच्यात काय उदाहरण देतात माहिती का? स्वामी विवेकानंद सुद्धा काय म्हटलेले आहेत की आपण युवक वर्गाला त्यांनी संदेश दिला, तुम्ही युवक आहात, तुम्ही वाघ आहात, तुम्ही मोठ्या कष्टाने काम करा, तुम्ही मेंढर नाहीत. मग असं म्हणताना त्यांनी मेंढर या प्राण्याची उपमा का दिली? कारण मेंढर काय करतात, ते खाली मान घालतात आणि एकाच्या मागे चालत राहतात. पुढचा जो मेंढरू आहे तो सुद्धा मान खाली घालतो, चालतो, तो बघत नाही पुढं काय. खड्डा आला ना तर त्या खड्ड्यात एक मेंढरू पडलं की सगळेच मेंढर त्याच्या मागून तिथं पडतात. म्हणजे अशा अनुषंगाने विवेकानंदांनी हे उदाहरण दिलेलं आहे की सांगितलं, तुम्ही मेंढर नाही, तुम्ही मान वर करा वाघासारखी, लक्ष द्या, सगळीकडे बघा आणि कुठेही खाली अंधविश्वास न ठेवता नव्याचा शोध घ्या आणि आंधळेपणाने विश्वास न ठेवता नव्याचा शोध घेत तुमची वाटचाल करा. मग त्यावेळी त्यांनी म्हटलं की तुम्ही मेंढर नाहीत. ठीक आहे. आवडती व्यक्ती, अतिशय प्रिय व्यक्ती,
अतिशय प्रिय व्यक्ती. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला आपले आई वडील आवडत असतात. हा, मग त्याला काय होतं, ती त्याची आवडती व्यक्ती असते. म्हणजे काय, ती त्याची अतिशय प्रिय व्यक्ती असते. ओके, पुढचं आगाऊ होणे. आगाऊ होणे म्हणजे काय? आगाऊ होणे म्हणजे काय? कुठल्याही गोष्टीचा विचार न करता काय परिणाम होईल यापेक्षा बेधडकपणे वागत राहणे म्हणजेच आगाऊ होणे. आलं लक्षात? पुढे आंबट गोड अनुभव घेणे. आंबट गोड अनुभव. आता हे काय, आंबट आणि गोड ह्या दोन चवी आहेत, बरोबर? त्या दोन चवी आहेत. मग ती चव कशात असते? आंबट चिंचेत, आणि गोड चव दुसऱ्या एखाद्या रसाळ फळामध्ये, आंब्यामध्ये. मग हे दोनही चवी समजणे म्हणजे काय? चांगला आणि वाईट अनुभव घेणे. आता जे आंबट आहे तो आपण असं धरू की तो वाईट अनुभव आला. कैरी एकदमच कच्ची खाल्ली तर ते आंबट लागेल, मग तो वाईट अनुभव. आणि तोच पिकल्यानंतर रसाळ आंबा खाल्ला तर तो चांगला अनुभव. म्हणजे आंबट गोड अनुभव घेणे म्हणजे काय? कैरी आणि आंबा खाणे नाही, चांगला आणि वाईट असे दोन्ही अनुभव घेणे. आलं लक्षात? पुढचं बघू. 58वा वाक्यप्रचार आपण पाहत आहोत. आडमुठेपणाने वागणे. आडमुठेपणाने वागणे म्हणजे काय हो? विचार न करता, सारासार विचार न करता हट्टीपणाने काम करणे म्हणजे आडमुठेपणा, बरोबर? मग आता सारासार विचार, मोठ्या व्यक्ती कुठलाही निर्णय बेधडक घेत नाहीत, त्या सारासार विचार करतात. काय मुलं, नवीन मुलं काय करतात? गाडी मिळाली ताब्यामध्ये, मशीन आहे, वेगात धावू शकतो, पाहिजे तेवढा स्पीड करून पाहणार, भरपूर स्पीड करणार. आणि काय होतं? सारासार विचार करत नाहीत. मग अचानक मोठी गाडी समोर येते आणि मग बाजूने काढण्याचा प्रयत्न करतात. आणि तो आडमुठेपणा, तो त्यांचा हट्टीपणा, त्याच्यामुळं अपघात होतो, बरोबर? तर भारतात होणाऱ्या अपघातांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणाचा वयोगट आहे तरुण मुलांचा. तरुण मुलांनी शांतपणे व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे. म्हणजे आडमुठेपणाने न वागता, हट्टीपणा न करता नियंत्रितपणे गाडी चालवणे, बरोबर? याला आपण म्हणू शकतो आडमुठेपणाने. सुरक्षितता बाळगणे, हेल्मेट घालणे, तुमच्या नी गार्ड्स असतील त्या घालणे, शूज वापरणे, जर्किन वापरणे. म्हणजे चुकून गाडी घसरली, काही झालं तरी सुद्धा आपल्याला अडचणी कमीत कमी येतील. आडमुठेपणाने न वागता सारासार विचार करणे. आधीच निखारे तापणे म्हणजे काय? निखारा म्हणजे काय? कोळसा लाल तापला ना कोळसा की तो गरम होतो. आधीच संकटात असताना आणखी संकट येणे. आधीच इथं आग लागलेली आहे, कोळसा आधीच तापलेला आणि त्याच्यात आणखी तेल ओतलं, आणखी तो निखारा तापला. म्हणजे एक संकट होतो, त्याच्यात आणखी संकट आले, बरोबर? एक संकट असताना आणखी संकट येणं. आता वेळ संपली. आता वेळ संपली म्हणजे काय? 5 वाजेनंतर जर तुम्ही शाळेत बसून म्हटले की मी अभ्यास करतो, तर कोणी बसून देतं का तुम्हाला शाळेत? घंटा वाजवतात, शिपाई मामा येतात, ते म्हणतात शाळेच्या बाहेर व्हा, कुलूप लावायचे, इथं बसू नकोस वरांड्यात, घरी जा आणि घरी बस. कारण आता वेळ संपलेली आहे. म्हणजे वेळ निघून गेलेली आहे तुझी, शाळेची वेळ संपलेली. आता तू घरी जा आणि घरी काय करायचं ते कर. तुम्ही एखाद्या सहलीच्या ठिकाणी गेले किल्ला बघायला, त्या सहलीच्या ठिकाणी तुम्ही 5 वाजता गेले आणि किल्ल्यावरती चढून खाली उतरायचं असेल तर अंधार पडतो. मग तिथले लोक म्हणतात साहेब आता वेळ संपली, तुम्ही 4 वाजता नाही दुपारी 2 वाजता यायला पाहिजे होतं. 2ला आले की मग 3 तासात तुम्ही किल्ला पाहून येता. आता जर सोडलं तर तुम्ही खाली कधी येताल? आलं लक्षात? मग त्यावेळी अशी म्हणे किंवा वाक्यप्रचार हा योग्य ठरतो. आता वेळ संपली म्हणजे तुमच्या हातातून वेळ निघून गेला. आलटून पालटून होणे. आलटून पालटून होणे, एकमेकांच्या जागी काम करणे. म्हणजे तू इथं बसलेला आहे, तू इथे, आता तू थकलास तर मी काम करतो, मी थकलो की तू पुन्हा ये. आलटून पालटून होणे, बरोबर? एकमेकांच्या जागी काम करणे. आंधळ्या गाईला नांगर बांधणे. आंधळ्या गाईला नांगर बांधणे बघा. मग आंधळी व्यक्ती ती काम करू शकते का? नाही, कारण तिला दिसतच नाही. ती नांगर सरळ ओढायच्या जागेवर कुठं ओढील? ती डावीकडे ओढेल जर उजवा डोळा नसेल तर. जिकडे दिसतं तिकडेच रस्ता पाहिजे. तिला इकडे कळायचंच नाही, इकडे जायचं, कळेल का? मग आंधळ्या गाईला नांगर बांधून काही उपयोग आहे का? बरोबर आहे. त्याच्या ऐवजी चांगले दोन्ही डोळे साबूत असणाऱ्याला बांधलं, तो बरोबर सरळ चालेल. समजलं? गाईचं उदाहरण दिलेलं आहे. आकाश ठेंगणे वाटणे. आकाश ठेंगणे वाटणे म्हणजे काय? खूप आनंद होणे. आकाश ठेंगणे वाटणे, खूप आनंद होणे, बरोबर? आधार शोधणे, सहाय्य मिळवणे. आधार शोधणे, सहाय्य मिळवणे
बघा अशी एक हा वाक्यप्रचार आहे, पण एक म्हण पण आहे, बुडत्याला काडीचा आधार. म्हणजे काय? बुडत्याला काडीचा आधार याचा अर्थ काय होतो? एखादी व्यक्ती जर बुडणारी असेल तर त्याला तिथे मदत मिळते. कोणती? जर तिथं नदीतून वाहतोय, पूर आलाय आणि अशा वेळी एक वेल त्याच्या हातात सापडली, त्या वेलीला जर त्याने धरून ठेवलं तर तो त्या पाण्यात तग धरून राहतो. त्यावेळी त्याला तो आधार मिळाला, आधार शोधला, म्हणजे त्याला त्या वेलीचं सहाय्य झालं असं म्हणता येईल. समजले? आपण याचं स्पष्टीकरण का घेतो ते तुमच्या लक्षात राहावं आणि त्याचा अर्थ तुम्हाला लक्षात यावा म्हणून. आंधळ्या माणसाला वाघ दिसणे. आंधळ्या माणसाला वाघ दिसू शकतो का? नाही. हे जर शक्य नसेल तर या वाक्यप्रचाराचा अर्थच असा आहे, अशक्य प्राय गोष्ट घडणे. कारण ज्या दिव्यांग व्यक्तीला, ज्या अपंग व्यक्तीला दृष्टीच नाही, ज्याला दृष्टी नाही, त्याला वाघ कसा दिसेल? तुम्ही किती वर्णन करून सांगितलं तर त्याला त्याची कल्पना येणार नाही. जर ती कल्पना येणार नसेल तो त्याच्या मनोविचारांनी चित्र तयार करील, पण खरं दिसणार नाही, कारण ती अशक्य प्राय गोष्ट आहे. आलं लक्षात? त्याने जन्मजात कधीतरी वाघ बघितलेला असला तरच त्याला त्याची कल्पना येईल, नाहीतर ते होत नाही. आणि त्याच्यामुळे हा वाक्यप्रचार आहे की आंधळ्या माणसाला वाघ दिसणे म्हणजे अशक्य प्राय गोष्ट ठरणे. आशेवर पाणी फिरणे. आशेवर पाणी फिरणे म्हणजे काय? अपेक्षा फोल ठरणे. खूप मोठी आपली अपेक्षा आहे की आपण एव्हरेस्ट शिखर चढून जावं. एखाद्या व्यक्तीची अपेक्षा असते, त्याची आशा आहे, ठरलंय मी एव्हरेस्ट चढणार, मी ह्या 8 दिवसात जाणार. लगेच होत नाही, त्याला खूप मोठ्या मोहिमा लागतात. मोहिमा काढून तयारी करतात लोक 2-2 वर्ष, मग एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला जातात आणि आता त्यांचं ठरलेलं असतं की जायचं. पण एव्हरेस्ट शिखर जे आहे ना हिमालयामध्ये असलेलं, त्याचा काही भाग नेपाळमध्ये येतो आणि काही भाग भारतात येतो. त्या एव्हरेस्ट शिखरावरचं वातावरण सातत्याने बदलतं. ज्यावेळी तुमची आशा आहे, तुम्ही निघताय, तिथं पोहोचताय आणि त्याच्यात जर पाऊस यायला लागला बर्फाचा की तुम्हाला अडचण निर्माण होते. म्हणजे तुमच्या आशेवर पाणी फिरतं, अपेक्षा फोल ठरते आणि तुम्ही जाऊ शकत नाही असं होतं. त्यावेळी आशेवर पाणी फिरणे म्हणजे अपेक्षा फोल ठरणे. आवाज देणे, बोलावणे. शेतातला एक माणूस काय म्हणतो? त्याला आवाज दे. म्हणजे काय? त्याला इकडे बोलाव. काय कर? इकडच्या बांधावरच्या माणसाला बोलवायचं असेल तिकडच्याला तर आवाज दे म्हणजे बोलावणे. आड पडदा ठेवणे. आड पडदा ठेवणे. गोपनीयता राखणे. बरोबर? गोपनीयता राखणे म्हणजे कोणतंही लपून न ठेवता सगळ्या गोष्टी, पण कुणाला सांगायचंच नाही आणि लपून ठेवायचं म्हणजेच आड पडदा ठेवायचा. त्याला काय चाललंय पलीकडे कळू द्यायचं नाही. आता मला सांगा, 4 माणसं बसलेले आहेत, पलीकडे 2 माणसं आहेत. इकडे काळा पडदा बांधला तर इकडच्यांनी अशा हावभाव केले तर कळतील का त्याला? नाही. पडदा बांधला म्हणजे तिकडच्याला कळलं नाही, याचा अर्थ गोपनीयता राखली गेली. आडमुठे काम करणे. जिद्दीने काम करणे. कष्ट करायचे, आडमुठेपणाने करायचे, म्हणजे ठरवून करायचंच असं. आव्हान घेणे. आव्हानांचा स्वीकार करणे. किती अडचणी आल्या तरी मी सातत्याने अभ्यास करील, काही झालं तरी मी यश मिळवेल असं आव्हान घ्यायचं. ठीक आहे? आकस धरणे. आकस धरणे. मनात राग ठेवणे. हे असं कधी कधी होतं बघा. तुम्ही तुमच्या मित्राला 2 चांगले चॉकलेट आणलेत, बरोबर, छान, आणि तो समोर बसलेला आहे, थोडा वेळ तुम्ही बोंब बसलेले होते, तुम्ही एक चॉकलेट उघडलं आणि खाऊन घेतलं. ठीक आहे? त्यांनी बघितलं की याने एक चॉकलेट खाल्लं, त्याला वाटलं त्याच्याकडे दुसरं चॉकलेट आहे, ते तरी आपल्याला देईल. पुन्हा परत तुम्ही उघडलं आणि परत त्याला नुसतं दाखवलं आणि खाऊन घेतलं. मग याला काय झालं? त्याला त्याच्या मनात आकस निर्माण झाला, त्याने राग आला त्याला. तू 2 चॉकलेट खाल्ले का माझ्यासमोर? बरं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं? पुन्हा त्याच्याही पेक्षा 2 चांगले चॉकलेट आणले, उघडलं, खाल्लं, त्याला दाखवलं, हे बघ चॉकलेट, खाऊन घेतलं. संपल्यानंतर त्याला वाटलं पुन्हा आता आपण काल केलं होतं पण हा असं करणार नाही, आपल्याला देईल. पण तो त्याच्याही पेक्षा बदमाश होता. त्याने काय केलं? ते दुसरंही उघडलं, तेही खाल्लं, कागद सुद्धा त्याला दाखवला नाही, कागद सुद्धा आपल्या खिशात घातला, कोणतं चॉकलेट खाल्लं हे सुद्धा त्याला कळू दिलं नाही. मग ह्याच्यात काय झालं? त्याने आकस मनात ठेवला, मनात राग ठेवला आणि त्याने काय घेतला? बदला घेतला, पुढच्याला दिलंच नाही चॉकलेट. हे जे काम केलं ना याला म्हणतात आकस धरून काम करणे, मनात राग ठेवणे. छोटं उदाहरण घेतलं होतं आपण. ठीक आहे? आलटून पालटून झाले. त्याच्यानंतर आवडत नसणे म्हणजे नापसंती असणे. नापसंती असणे, बरोबर.
एखादी गोष्ट करायला आपल्याला आवडत नाही कारण ते नापसंत आहे. आग लागल्यावर विहीर खोदणे, सांगा बरं असं होतं का? विहीर लगेच खोदली जाऊ शकते का? एखाद्या माणसाने ठरवलं की आता अरे समोर आहे ना तिथं आग लागलेली, चला आपण पटपट पटपट विहीर उकरू आणि हे करू. अहो ते जळून जाईल सगळं तिथपर्यंत. ते होईल का? नाही होणार. आग लागल्यानंतर विहीर खोदणे म्हणजे तुम्ही संकट आल्यानंतर किती उपाय शोधला तर त्याचा फायदा नाही. मग काय केलं पाहिजे? अहो तुम्ही संकटाच्या आधीच नियोजन करून ठेवलं पाहिजे. परीक्षा आल्यावर तुम्ही अभ्यासाला लागले तर होईल का? यश मिळेल का? नाही. परीक्षेच्या आधीच तयारी करा. तुम्हाला माहिती वर्षाच्या शेवटी परीक्षा आहे, रोज थोडं थोडं करा होईल. मग आता तुम्हाला माहिती एखाद्या वेळी दुर्दैवी प्रसंग येऊ शकतो, आग लागू शकते. काही ठिकाणी तुम्ही बघितलं का पेट्रोल पंपावर बादल्या भरलेल्या असतात लाल रंगाच्या, ह्याच्यामध्ये लाल रंग देऊन त्याच्यावर लिहिलं असतं फायर. तिथं वाळू असते, तिथं बाजूला पाण्याची बादली असते किंवा पंप केलेले असतात. ते पंपाचं कनेक्शन बोरला लावलं असतं. ते कशासाठी असतं? की जर प्रसंग आला आणि आग लागलीच तर ती विझवण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे आग लागल्यावरती विहीर खोदून उपयोग नाही. याचाच अर्थ संकट आल्यानंतर उपाय शोधणं यात काही फायदा नाही. ठीक आहे, पुढचा आहे आदळ आपट करणे. आदळ आपट करणे म्हणजे काय? उधळपट्टी करणे. काय करणे? उधळपट्टी करणे. किती आदळ आपट करा तुम्ही, काही फायदा आहे का? नाही. म्हणजे काय? तुम्ही किती काही काम केलं. आता ह्या म्हणीचा एक सरळ सरळ अर्थ असा होईल, आदळ आपट करणे म्हणजे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ, घरात जर वाद सुरू झाला तर काय होतं, चिडलेले व्यक्ती काय करते, हे भांडं आपट ते भांडं आपट, म्हणजे चिडचिड करते. या म्हणीचा उधळपट्टी म्हणण्यापेक्षा आदळ आपट करणे, राग राग करणे हा जास्त अर्थ उपयुक्त होईल. राग राग करणे, ठीक आहे, चिडचिड करणे. ओके, तो अर्थ जास्त उपयुक्त ठरेल किंवा योग्य ठरेल. ओके, पुढे आताशी उशीर झालाय. आताशी उशीर झालाय म्हणजे काय? आता हे आताशी म्हणण्यापेक्षा आताशा उशीर झाला म्हणजे वेळ निघून गेली. वेळ निघून गेली. परत मी तुम्हाला त्या किल्ल्यावर जाण्याचं उदाहरण देतो. 5 वाजता जर तुम्ही गेलात तर तो किल्ल्यावरती तुम्हाला चढू देणार नाही, कारण तो काय म्हणेल, आताशा उशीर झालाय, आता वरती जाऊन परत येण्यासाठी वेळ नाही, ती वेळ निघून गेली. बरोबर आहे. पुढचं आडाखे बांधणे, अंदाज घेणे. आडाखे बांधणे, अंदाज घेणे म्हणजे काय? जुने लोक आडाखे बांधायचे. काय म्हणायचे ते? कावळ्याने जर शेंड्यावरती घरटं बांधलं ना, झाडाच्या शेंड्यावर घरटं बांधलं तर त्या वर्षी पाऊस कमी येतो. का? त्या कावळ्याला अंदाज आहे, पुढचा आडाखा बांधता येतो की पाऊस जास्त असेल तर मग त्याचे अंडे तिथं उगणार नाही, त्या घरट्यावर पाणी पडेल. ज्या वर्षी पाऊस कमी असेल त्यावेळी तो उंचावर घर बांधतो आणि ज्या वर्षी पाऊस जास्त आहे ना, तो बरोबर झाडाच्या मध्यावर घर बांधतो. का? कारण मध्यावर घर बांधलं की वरती झाडाला पाला आहे, फांद्या आहेत, त्याच्यामुळे पाऊस जास्त लागणार नाही. पक्षी कुठं घर बांधतात? याच्यावरनं आडाखे बांधायचे जुने लोक आणि त्याच्यावरनं ठरवायचे, म्हणजे अंदाज लावायचे. काय करायचे? अंदाज लावायचे. आवड घेणे. आवड घेणे, आवड निर्माण करणे. तुम्ही आवड घेऊन काम करा. गणित विषय आवड वाटला, चिंता करू नका, रोज त्याच्यात आवड निर्माण करा. म्हणजे आवड घ्या आणि काम करा. बरोबर, आवड निर्माण करा. आकाशाला हात लावणे, खूप मोठे यश मिळविणे. बरोबर. आता एक काळ असा होता बघा की मोठे व्यक्ती, आता समजा आपण एक उदाहरण घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, त्यांच्यासारख्या व्यक्तीने शिक्षणातून परदेशात कोलंबिया विद्यापीठात जाणे आणि तिथे शिक्षण घेणं, म्हणजे तो काळ इतका कठीण होता की असं म्हणता येईल की त्यांनी खूप मोठं यश मिळवलं. म्हणजे त्यांनी आकाशाला हात घातला. विमानात बसून गेले की लोक म्हणायचे आकाशाला हात घातला, कारण तो विमानात जायचा ना, ढगात जायचा ना. मग याचा अर्थ त्यांनी खूप मोठे यश मिळवले. शिवरायांनी ज्यांना शिवनेरीचा एक किल्ला किंवा त्यांच्या पुणे प्रांताची जहागिरी होती आणि अशा ह्याच्यातनं खूप मोठं यश मिळवलं, आकाशाला हात घातला, 350 किल्ले जिंकले किंवा त्यातले निर्माण केले. एवढं मोठं साम्राज्य जे शिवराय निर्माण करतात तिथं असं म्हणता येईल त्यांनी आकाशाला हात घातला. हो, त्यांनी खूप मोठं यश मिळवलं. पुढचं आंबट अनुभव घेणे म्हणजेच कटू अनुभव घेणे. मग आता एवढ्या यशामध्ये त्यांना काही वाईट अनुभव आले. औरंगजेबाने किंवा विजापूरच्या आदिलशहाने काय केलं? शहाजीराजांना मारलं, त्यांच्या विरुद्ध त्यांना तुरुंगात टाकलं. बरोबर, तुरुंगात त्यांना अफजल खानाने कट केला. ते विजापुराकडे असताना त्यांना छावणीतून उचलून नेऊन
त्यांना तुरुंगात टाकलं, कैदेत टाकलं, तो अनुभव त्यांच्यासाठी आंबट गोड अनुभव होता, कटू अनुभव होता. ठीक आहे. त्याच्यानंतर आगीशी खेळणे, धोक्याची कृती करणे. आता ह्याला पण ह्या वाक्यप्रचाराला एक साधं उदाहरण आपल्याला देता येईल. पुन्हा शिवरायांचं आणि प्रतापगडाचं उदाहरण देता येईल. अफजल खान जेव्हा चाल करून आला, अफजल खान हा विजापूरचा खूप मोठा सरदार, लोखंडी पहार स्वतःच्या ताकदीने वाकवायचा एवढा, मग त्याच्याशी लढायला जाणे म्हणजे तिथं धोका पत्करणे म्हणजे एक आगच होता तो स्वतः, आणि त्याच्याशी खेळणं. मग अशा वेळी लोकांनी काय सांगितलं शिवाजीराजांना की तुम्ही असं करू नका, त्याच्या सोबत लढायला जाणे, उघड्या मैदानावरती युद्ध करणे म्हणजे आगीशी खेळणे होय, ही धोक्याची कृती होईल, तसं करू नका. शिवरायांनी सुद्धा अक्कल हुशारीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवलं माचीवरती, आणि तिथं हुशारीने मोठ्या खुबीने त्याचा काय केला, कोथळा बाहेर काढला. ठीक आहे. आयुष्याचा अर्थ लावणे, आयुष्याचा विचार करणे. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचंय, मग याचा तुम्ही विचार करा म्हणजे तुमच्या आयुष्याचा अर्थ लावा. आंधळेपणाने विश्वास ठेवणे, तेच परत स्वामी विवेकानंदांचं उदाहरण. आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, न पाहता विश्वास ठेवू नका. आणि शेवटचा वाक्यप्रचार आपण पाहतोय, आवडीचा विषय. आवडीचा विषय म्हणजे प्रिय गोष्ट. आवडीचा विषय म्हणजे प्रिय गोष्ट, बरोबर आहे. आता काही विद्यार्थ्यांना चित्रकला हा आवडीचा विषय असतो, काही विद्यार्थ्यांना खेळ हा आवडीचा विषय असतो, काही विद्यार्थ्यांना बैठे खेळ आवडतात, काहींना उभे खेळ आवडतात, पण काहींना गणित आवडतं, कारण त्यात सारखे बदल करता येतात, नवनवीन शोधता येतं. रामानुजांनी सुद्धा चांगले उदाहरण काढले होते, बरोबर. रामानुजांचं उदाहरण पुन्हा मी तुम्हाला एखाद वेळी सांगेन. ठीक आहे. आता वाक्यप्रचाराचा जो घटक आहे, हा आजचा घटक जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका. आपण हा एक प्रॅक्टिस सेट पाहत आहोत, म्हणजे म्हणींच्या संदर्भात खूप छान आहे. तशा जर शाब्दिक म्हणी बघितल्या तर त्या आपल्या लक्षात राहत नाहीत, पण चित्रावरनं जर तुम्ही म्हणी बघितल्या तर त्या सहज लक्षात राहतात. आपण समजावून घेऊ. बघा, सगळ्या इयत्तांसाठी आणि कुठल्याही परीक्षा, टीईटी असोत, एमपीएससी असोत किंवा कुठल्याही म्हणींसाठी, भाषांतर्गत प्रश्नांसाठी सगळीकडे उपयोगाला येतो. चित्रावर म्हणी आपल्याला बघायच्या आहेत. चित्रावरती म्हणी आहेत, अति तेथे माती म्हणजे काय हो. आता ह्याचा आणि मातीचा संबंध असा दाखवलाय, तुम्ही जर जास्तीचं घेतलं, तो जो भिक्षा मागायला जाणाऱ्या भिकाऱ्याची गोष्ट माहिती का तुम्हाला, तो त्या देवदूताला काय म्हणतो, मला आणखी दे आणखी दे आणखी दे. तो त्याच्या झोळीत देतो, पण झोळी फाटून जाते. जिथं तुम्ही अति लोभ केला तिथं माती होऊ शकते, बरोबर आहे. तिथं काय होते, माती. अति तिथे माती. पुढे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे काय हो. जो स्वतः काही न करता जगाला शहाणपण शिकवतो त्याला स्वतःलाच अक्कल नसते, असा त्या म्हणीचा अर्थ आहे. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. ठीक आहे. पुढे, एका कानावर पगडी तर बैल उघडी म्हणजे काय, एका कानावर पगडी तर बैल उघडी. बघा याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ असा आहे, या चित्रात आहे, एका कानावर पगडी म्हणजे काय, तुम्ही जर पगडी अशी तिरपी घातली तर तुमच्या कानात जी बाळी असते ना, बैल, ती उघडी राहते एका कानावरची, आणि जर नीट झाकली तर ती व्यवस्थित झाकली जाते. ठीक आहे. पुढे, औषधा वाचून खोकला गेला. एक म्हण आहे, औषधा वाचून खोकला गेला म्हणजे काय, काहीच न करता विना त्रासाचा एखाद्याचा त्रास कमी होणं. एखाद्याकडनं आपल्याला असणारा जो त्रास आहे हा काहीही न करता आपोआप गेला की त्याला म्हणतात औषधा वाचून खोकला गेला. ठीक आहे. पुढे, तेच रिपीट आहे. ठीक आहे. घरचे झाले थोडे, व्यायाने धाडले घोडे. या चित्रामध्ये घोडे दाखवलेला आहे, पण या म्हणीचा अर्थ असा आहे की आपल्याकडेच काम कमी होतं का, की दुसऱ्याकडनं आणखी काम आलं, ह्या अर्थाने ही म्हणे. घरचे झाले थोडे आणि घरीच खूप प्राणी होते, बैल होते, गाय होते, आणि अशा कंडिशन मध्ये व्यायाने सुद्धा म्हणजे पाहुण्यांनी पण त्यांचा घोडा धाडला. आता त्या घोड्याची वेगळी निगा राखावी लागेल, काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे ही म्हण अशी आहे, घरचे झाले थोडे, व्यायाने धाडले घोडे. मालेगावचे शिक्षक आहेत राकेश बेडसे सर, यांनी ही जी PDF आहे ही तयार केलेली आहे. म्हणजे आपण वास्तविक त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत की त्यांनी एवढी छान PDF आपल्यासाठी बनवली. ठीक आहे.
चला पुढचं बघू. घे सुरी आणि घाल उरी. घे सुरी आणि घाल उरी म्हणजे काय? हे बघा इथं त्यांनी त्याचं नाव पण टाकलेलं आहे. घे सुरी घाल उरी म्हणजे काय? आपणच सुरी घ्यायची आणि स्वतःच्याच उरात घालायची किंवा स्वतःचाच गळा, म्हणजे आपण आपलं नुकसान करून घेण्यासारखं आहे. बरोबर? असं करू नये. स्वतःचं नुकसान करून घेऊ नये. घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ म्हणजे काय? बघा याच्या खूप मोठ्या मिशा आहेत तो मिशांना पीळ देतोय म्हणजे हा वास्तविक गरीब आहे. याच्याकडे छोटस अन्न सुद्धा नाही. याच्याकडे छोटस अन्न पण आहे. तीळ नाही, तीळ मात्र अन्न नाही, पण मिशांना मात्र पीळ देतो. मिशांना पीळ देणारा मोठा बाबूराव असतो. तो सांगतो मी खूप श्रीमंत आहे, आमच्या आजोबांच्या मिशा अशा होत्या, आमच्या बाबांच्या होत्या. अरे पण तुमच्या घरात काहीच नाही. म्हणजे हे बघा, ठीक आहे, अशा अर्थाने ही म्हण वापरली जाते. पुढे, घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. याचा अर्थ काय? अन्न आपलं खायचं, बाहेर जायचं आणि लोकांची कामं करायची. स्वतःच्या अन्नावर इतरांची फुकट कामे करणे याला म्हणतात घरच्या भाकऱ्या खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. याचा अर्थ हे सैनिकांसाठी नाही, लष्कर म्हणून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये काही चुकीचं म्हण नाही. ही एक विरुद्ध अर्थाने किंवा नकारात्मक अर्थाने दिलेली म्हण आहे. पुढे, थोराच्या घरचे श्वान त्याला देते सर्व मान. बघा याचा अर्थ काय होतो? श्रीमंताच्या घरी जर कुत्रा असेल तर त्याला सगळेजण म्हणतात वा 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 वा, काय कुत्रा आहे, काय छान कुत्रा आहे, पपी आहे, गोड आहे, गोंडस आहे, जॉन आहे, लाडू आहे, असं आहे तसं आहे. आणि गरीबा घरचा असला तर उठ इथून, हो तिकडं, म्हणजे हुसकून देतात. अशा प्रकारे हे आहे थोराच्या घरचे श्वान. श्वान म्हणजे काय? कुत्रा. त्याला देती सर्व मान. समजले? बघा हा कुत्रा गादीवर बसलेला आहे, किती लाड आहेत त्याचे. ठीक आहे. पुढे, चित्रावरून म्हणी तयार करा. थेंबे थेंबे तळे साचे. याचा अर्थ काय? थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे अहो तुम्ही छोटं छोटं जमा केलं तर खूप मोठं काम होईल. याचाच अर्थ बघा. तुम्ही जर हे बघितलं का, तुमच्या घरात जर एखादा नळ टिपकत असेल, त्या खाली बादली असेल, हळूहळू हळूहळू हळू करत ती बादली भरते. दिवसभरात थेंब थेंब साठून भरतं. तसंच सरकारने यापूर्वी बचतीची धोरणं लावली होती. त्यामध्ये तुम्ही रोज 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 100, 50 जमा केले की 5 वर्षांनी 10 वर्षांनी ती मोठी अमाऊंट व्हायची. मग त्याच वेळी हे म्हणतं थेंबे थेंबे तळे साचे. ठीक आहे. पुढे, पर दुःख शीतल. दुसऱ्याचं दुःख असलं ना, हा बघा हा रडतोय आणि हा हसतोय, है ना, हे चुकीचं आहे. आपल्याला जर एवढं लागलं तर आपण होतो बापरे मला खूप लागलं, आणि दुसऱ्याचा पाय मोडला तरी म्हणतोय बरं झालं पाय मोडला, अजून हात मोडायला पाहिजे. म्हणजे ही चुकीची बाब आहे. परदुःख शीतल. ठीक आहे. पुढचं बघू. पालथ्या गड्यावर पाणी. पालथ्या गड्यावर पाणी म्हणजे काय? तुम्ही घडा उलटा ठेवला आणि त्याच्यावर दिवसभर पाणी भरलं तर काही होईल का? नाही. समजा सर शिकवत आहेत आणि एखादा झोपला, त्याला तो घटक समजेल का? नाही. शिकवणारा विद्यार्थीमध्ये झोपला तर काहीच कळणार नाही. मग अशा वेळी पालथ्या गडावर पाणी म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे, पदरी पडले पवित्र झाले. ही म्हण अशी आहे, जे तुम्हाला मिळाले ना त्याला गोड मानून घ्या. जे आपल्या पदरात पडले त्याला गोड मानून घेणे. याचा अर्थ काय? एखाद्या महिलेचं, आता ही एक छोटीशी गोष्ट सांगितल्यासारखी, एखाद्या महिलेचं लग्न एखाद्या काळ्या ढिम्म माणसाशी झालं तर मग तिला खूप वाईट वाटतं. त्यावेळी अशी म्हण म्हटली जाते की आता जे पदरात आले त्याला सांभाळून घेणे. इथं सुद्धा चित्र दाखवले बघा, जे पदरात पडले ते सांभाळून घ्या. ती हळद मी हो गोरी, असं होत नाही. ही नकारात्मक अर्थाने म्हणे. एका दिवसात हळद पिलं तर गोरं होईल का कोणी? नाही. पण तरी म्हणजेच काय, लगेच हळद पी आणि लगेच गोरी हो असा अर्थ होत नाही. ठीक आहे. पुढे, पायाची वहाण पायातच बरी. चप्पल आपण कधी डोक्यावर घेतो का? नाही. तसं केलं तर आपलं डोकं घाण होईल की चप्पल घाण होईल? आपलं डोकं घाण होईल. म्हणून ही चप्पल पायातली गोष्ट, जी गोष्ट जिथं पाहिजे तिथंच ठेवा. घाण असलेली चप्पल तुम्ही घरात किचन मध्ये नेता का? नाही. याचा अर्थ जिथं पायातली वाहन बाहेर ठेवा, पायातच ठेवा.
आपण सोप्या पद्धतीने या म्हणी समजावून घेत आहोत. तुम्हाला शाब्दिक याच्यात मी वेगळ्या पद्धतीने सांगेन. मेलेले मळे आगीला भीत नाही. बघा ही एक वाईट अर्थाने म्हणे. म्हणजे काय, एकदा जर माणूस वारला तर त्याला चटका बसेल का? नाही, कारण त्याच्या त्या निर्जीव देहामध्ये प्राणच नाहीत, संवेदना नाहीत. मग तो आपल्या भावना कशा व्यक्त करेल? म्हणून असं म्हटलंय, मेलेले मळे आगीला भीत नाही. मगरी मगरी पाठ तुझी मऊ. आहे का मऊ? उलट अर्थाने वापरली. मगरी मगरी पाठ तुझी मऊ म्हणजे तिची बळच स्तुती केली आहे. एखाद्याची बळच स्तुती केली. वास्तविक तिच्या पाठीला काटे आहेत, काटे दिसतात आणि तिला म्हणायचं वा मगरी तुझी पाठ खूप मऊ आहे. आणि तिच्याकडनं आपलं काहीतरी काम करून घ्यायचं. लबाड बोलून गोड बोलून दुसऱ्याकडनं आपलं काम करून घेणे. ठीक आहे. पुढे मांजर कावरते खांबाला ओरबडते. मांजर कावरते खांबाला ओरडते म्हणजे काय? मांजर एकदा चिडली, कुणावर तरी रागावली की समोर जे दिसेल त्याला ती त्रास देते. मग तो लोखंडी खांब असला आणि त्याला खाजवलं तरी त्या खांबाला काही होणार आहे का? पण मांजर चिडली की ती असं काहीतरी करते. अंधारात केले आणि उजेडात आले. चुकीचं पाप. बघा तुम्ही चित्रपटात सुद्धा बघितलं असेल, एखादा खलनायक हा तिथल्या माणसांना मारतो. कधी मारतो? रात्रीच्या वेळी. तो अंधारात मारतो, पण काहीतरी तिथं गोष्ट राहून जाते, पुरावा राहून जातो आणि पोलीस येतात आणि त्याला उजेडात आणतात, त्याला पकडतात. कितीही पाप केलं तरी ते उजेडात येणार. तुम्ही किती चुका केल्या तरी उजेडात येणार अशी म्हणे. ठीक आहे. पुढे पुढचं बघू. इच्छा तिथे मार्ग. ही मुलं कुठे चाललीत बघा. शिक्षणाला जात असताना मध्ये पाऊस आलाय, आडवा ओढा आलाय, नदी आली, तरीही ते टायरवर बसून अभ्यासाला जातात. याचाच अर्थ जिथे तुमची इच्छा असेल तिथे मार्ग सापडेल. बरोबर आहे. पुढे मांजरीचे दात तिच्या पिल्लांना लागत नाही. खूप छान म्हणे. आपल्या आईने किती रागावलं, आई किती रागावले तरी आपलं नुकसान होतं का? आपल्याला काही त्रास होतो का? नाही. म्हणजेच मांजर काय करते, तिची जी पिल्लं असतात ना, तिला कुठे घेऊन जायचे असले का, तुम्ही बघितलं असेल बघा, ग्रामीण भागातल्या मुलांना पाहिलं, ती आपल्या दातात धरते मुलांना, पण ती अलगद दात लावते आणि हळूहळू हळूहळू चालत जाते. म्हणून आपलेच दात आपल्या ओठांना, आपल्या पिलांना लागत नाहीत अशी म्हणे. पुढे गहू तशी रोटी बाप तशी बेटी. गहू तशी रोटी बाप तशी बेटी म्हणजे काय? जसा गहू आहे, गहू जर पाण्याने भिजलेला असेल तर रोटी चांगली येत नाही. गहू जर वातड असेल तर चपाती लांबत नाही. अनेक गोष्टी. पण गहू जर छान असला तर त्याची रोटी चांगली होते. वडील जर चांगले असले तर त्यांची मुलगी चांगली असते अशी म्हणे. मुख में राम बगल में छुरी म्हणजे काय? तोंडाने म्हणायचं राम नाम घ्यायचं, राम राम राम, पण दुसरा कोणी आला की त्याला ओरबडून घ्यायचं, त्याला लुटून घ्यायचं, त्याला चाकूचा धाक दाखवायचा, दे मला नाहीतर मारील तुला. मग असं म्हटलं की काय होतं? मुख में राम बगल में छुरी. समजले? पुढे अशा अर्थाने म्हणे ती. मुंगूस पाहिला आणि साप पळाला. मुंगूस पाहिला आणि साप पळाला म्हणजे काय? सापाला मुंगसाची भीती आहे. जर पोलीस आले तर चोर थांबेल का? नाही. चुकीचं काम करणारा कधीच थांबत नाही. चुकीचं काम करणारा कधीच थांबत नाही. बरोबर आहे. मग आहे मुंगूस पाहिला आणि साप पळाला. तर आपण मुंगसाला मुंगूस पाहिला आणि साप पळाला ही म्हण समजावून घेतली. म्हणजे काय? मुंगूस जर दिसला तर सापाला भीती वाटते. त्याची का वाटते? कारण मुंगूस आणि सापाचं पहिल्यापासून वैर आहे. मुंगूस काय करतो? मोठ्या शिताफीने वेगवेगळ्या प्रकारे सापाला धरतो, मारतो, त्याचं तोंड चावतो आणि त्याचा फडशा पाडतो, म्हणजे त्याला खाऊन टाकतो. त्यामुळे असा मारल्यामुळे मुंगूस बघितला की साप थांबत नाही, तो पळून जातो. तशाच प्रकारे चोराने जर पोलिसांना बघितलं तर थांबेल का? नाही, तो पळून जातो. असा या म्हणीचा अर्थ आहे. म्हणजे आपला शत्रू दिसला की पटकन पळून जाणे याचा अर्थ. ठीक आहे. पुढे मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते. बघा, मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते म्हणजे काय?
एक जर हसला, वर्गात दोन बसलेले आहेत, दोन मित्र, एक हसला की दुसरा हसतो. एकाने कृती केली म्हणून दुसऱ्याने कृती केली की अशा वेळी अशी म्हण आहे, मोर नाचला. आता मोर नाचतो का? नाही, मोराला नाचता येत नाही. पण काय होतं, पावसाळ्यात पाऊस आला की मोराच्या पिसाऱ्यावरती पाणी थांबतं आणि ते पाणी झटकण्यासाठी मोर आपले पिस मोकळी करतो आणि हलवतो अशा प्रकारे. त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, मोर नाचला. पण ह्या म्हणीमध्ये काय आहे, एक नाचला, मोर नाचला म्हणून लांडोर ही मोराची मादी, ती पण नाचते असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढे, एकाने चूक केली की दुसऱ्याने करतो असा त्याचा अर्थ होतो. पुढे पुढची म्हण बघू. मालकाच्या दारी कुत्रा शेर. अशाच अर्थाने एक आणखी म्हण आहे, जो तो आपल्या गावात शिरजोर असतो, कुत्रा सुद्धा आपल्या आळीमध्ये किंवा आपल्या गल्लीमध्ये वाघ असतो. म्हणजे मालकाने जर धरून ठेवलं ना कुत्र्याला, तर कुत्र्याला असं वाटतं मी काय करू, मालकाने सोडलं की समोरच्याचा फडशा पडेल. अशा वेळी मालकाच्या दारी कुत्रा शेर. ठीक आहे. असं. पुढे, ये रे माझ्या मागल्या कन्या भाकरी चांगल्या. ये रे माझ्या मागल्या कन्या भाकरी चांगल्या म्हणजे काय, जसं चाललंय तसं चालू दे, फार काही कष्ट करू नकोस, फार काही वेगळं करू नकोस, आपलं जे कन्या भाकरी खातो ना आपण तसेच राहू, जे चाललंय ते चालू दे. तुझ्या वडिलांनी जशी शेती केली तशीच तू कर, नवीन काही करू नकोस. आणि वडिलांनी जी मीठ भाकर खाल्ली तीच खा असं का नाही. शेतीत बदल केला पाहिजेत, शेतकरी प्रगतिशील झाला पाहिजे, शेतीला जोडधंदा त्याने केला पाहिजे, तेव्हा त्याची प्रगती होईल. ही म्हण विरुद्ध अर्थाने वापरलेली आहे. ये रे माझ्या मागल्या कन्या भाकरी चांगल्या असं असू नये. ठीक आहे. पुढे, म्हणजे जसं आहे तसंच राहावं, पण असं नाही, प्रगती करावी. पुढची म्हण बघू. याची टोपी त्याच्या डोक्यावर. बघा, ह्याची टोपी याच्या डोक्यावर, हा बोडखा आहे, ह्याच्या डोक्यावर काहीच नाही, मग याची टोपी त्याच्या डोक्यावर म्हणजे काय, एकाकडनं पैसे घ्यायचे दुसऱ्याला द्यायचे, दुसऱ्याकडनं घ्यायचे तिसऱ्याला द्यायचे, याची टोपी त्याला घालायची, त्याची टोपी त्याला घालायची, त्याची टोपी त्याला घालायची. ठीक आहे. मग अशा प्रकारे एकमेकांना फसवणे. याच्याकडनं काढून घेतले पैसे, तू मला 200 रुपये दे, मला काम आहे, मी त्याला देतो, त्याला 100 द्यायचे, आपले 100 ठेवून घ्यायचे, याला सांगायचं तुला पैसे दिलेले त्याच्याकडनं तू घेऊन टाक. याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, अशी ही म्हण. म्हणजेच याला फसवून दुसऱ्याला फसवणे, एकाला फसवून तिसऱ्याला फसवणे. पुढे, राईचा पर्वत करणे. राई म्हणजे काय, बारीक दाणा. या बारीक दाण्याचा पर्वत होतो का, नाही. एखाद्या व्यक्तीला घडलेल्या घटनेला तेलमीठ लावून सांगायची सवय असते. तेलमीठ लावून म्हणजे काय, छोटीशी गोष्ट खूप मोठी करायची. आमच्या इथे ना साप निघाला होता, आपण काय सांगतो, आमच्या इथे एक छोटासा साप निघाला होता. पण एखादी राईचा पर्वत करणारी व्यक्ती काय म्हणते, आमच्या इथं आज सकाळी भला मोठा साप निघाला, आणि साप इतका मोठा होता ना का लोक त्याला पाहूनच घाबरले. अरे साप तर एवढाच होता, लोक कसे घाबरतील. पण याने राईचा छोट्या दाण्याचा पर्वत केला. घडलेली गोष्ट एवढी असते आणि तो बडाई मारून सांगतो. समजले. पुढचं, थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे. म्हणजे काय, जास्त हरखून जाऊ नये, थोडस आपलं नटायचं, काहीतरी थोडस गंध पॉलिश वगैरे काय करायचं, पावडर लावायची, आणि येणाऱ्याला प्रेमाने भेटावं. म्हणजे तुम्ही जास्त नटण्या मुरडण्याची गरज नाही. ज्याला भेटायचं त्याला मनापासून भेटले तरी त्याला आनंद होईल. पण तुम्ही खूप साहेबासारखे होऊन गेलात, जॅकेट वगैरे घालून, सूट घालून, म्हणजे त्याला जास्त आनंद होईल का, नाही. तुम्ही प्रेमाने भेटल्यावर जास्त आनंद होईल. ठीक आहे. पुढे, रात्र थोडी सोंगे फार. आता हे जे चित्र दिसतंय ना, हे चित्र कोकणामध्ये दशावताराची सोंग असतात. म्हणजे तिथं सणाच्या काळात, पाडव्याला, शिमग्याला अशा प्रकारे दशावतारी नाटकं केली जातात. त्यात असं म्हटलं जातं की रामायण खूप मोठं आहे, ते नाटकात बसवायला रात्र सुद्धा कमी पडेल. मग तिथं अशी म्हण वापरली जाते की रात्र थोडी आहे आणि सोंग इतके आहेत, इतके पात्र आहेत त्यामध्ये की ते रंगवता रंगवता रात्रही कमी पडेल. म्हणजेच आपण जर काम करायला गेलो तर आपल्याला दिवस रात्र कमी पडतील, असं आहे. पुढची म्हण बघू.
रोज मरे त्याला कोण रडे. रोजच मरण त्याला कोण रडे म्हणजे काय हो? एखादं बाळ आहे, पहिल्या दिवशी शाळेत आलं, रडायला लागलं, सर त्याला विचारतात, अरे भाऊ काय झालं तुला, दुखतं का, बरोबर बस बस, काही खायचं का, चहा प्यायचा, गोळी चॉकलेट घेतलं, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच वेळेला पुन्हा मोठ्याने आवाज केला, मग सर त्याला दुसऱ्या दिवशी बस बस काय नाही, ठीक आहे, आज एक चॉकलेट घे, बरं बरं ठीक आहे. त्याला हे समजून आलं की आपण रडलो की सर चॉकलेट देतात. तिसऱ्या दिवशी परत त्याने त्याच वेळेला भूक लागायच्या वेळेला बरोबर आवाज काढला, सुरुवात केली रडायला. मग सरांच्या लक्षात आलं की बाळ रोज याच वेळेला रडतो आणि चॉकलेट मागतो, त्याच्यामुळे तो रोज रडला म्हणजे त्याला चॉकलेट देण्याची गरज नाही. मग सरांनी त्याला रडण्याच्या वेळेला धपाटा दिला आणि तो धपाट्याने त्याचं रडणं बंद झालं. म्हणजे रोजच कोणी रडायला लागलं की त्याला काही लक्ष देतात का लोक? नाही. अशा अर्थाने ही म्हणे रोजच जर तुम्ही नाटक केलं किंवा रोजच तीच गत असेल तर काय त्यात वेगळं. पुढे रत्नापोटी गारगोटी. रत्नापोटी गारगोटी एक चांगल्या अर्थाने म्हण अशी आहे, उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे काय, वांग्याचं चांगलं बीज जर तुम्ही लावलं तर त्या चांगल्या बीजापासून चांगली फळं येतात, चांगलं झाड येतं आणि त्याला चांगले वांगे येतात. पण इथं असं आहे, रत्न हे जे रत्न आहे ना हे उत्तम आहे, पण ह्याच्यापासून जे तयार झालं ना रत्नापोटी गारगोटी, त्याच्या जन्मी त्याच्या पोटी खडा आला. गारगोटीचा खडा, गारगोट साधी असते आणि रत्नापोटी गारगोटी म्हणजे चांगल्या बापाच्या पोटी चांगला पुत्र न येणे, अशा अर्थाने ही म्हण इथे आहे. ठीक आहे. रत्न सुंदर आहे पण गारगोट मात्र त्याच्या पोटी आलेली सुंदर नाही. पुढची म्हण बघू, राजाला दिवाळी ठाऊकच नाही. आता मला सांगा दिवाळी म्हणजे काय हो? दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. दीप प्रज्वलन करतो, त्यावेळी आपण नवनवीन कपडे घालतो, सण उत्सव साजरे करतो, पूजा करतो. त्या 2-3 दिवस सगळे पाहुणे रावळे येतात, आनंद व्यक्त करतात. पण हे झालं गरिबाचं. अहो राजाला तर रोजच दिवाळी आहे ना. राजाला काय दिवाळीची अडचण? त्याच्याकडे रोजच दिवे लावतात, त्याच्याकडे रोजच पाहुणे येतात, त्याच्याकडे रोजच 5वी पक्वान तयार होते, तो रोजच छान छान कपडे घालतो. त्याला दिवाळी काय कळणार? आणि ज्याला कधीतरी कपडे घेतले जातील, कधीतरी त्याच्याकडे लाडू बर्फी शेव चिवडा होईल, त्याला मात्र दिवाळीचं अप्रूप असतं. म्हणून ही एक नकारार्थाने म्हण आहे. उलट अर्थाने राजाला दिवाळी ठाऊकच नाही. कळलं? पुढे रोम एका दिवसात बांधले गेले नाही. खूप इंटरेस्टिंग म्हण आहे. या म्हणीनंतर आपण थांबवणार आहोत, पुढच्या भागात पाहणार आहोत. बघा, रोम एका दिवसात बांधले नाही म्हणजे काय? रोम शहर जे आहे ना, इटलीची राजधानी रोम, खूप सुंदर शहर आहे. पण रोम मध्ये हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे बाई हे चर्च आहे, मोठमोठे मिनार आहेत, चौक आहेत, अशा प्रकारे तिथं छान छान कारंजे बसवलेले आहेत. इतकं सुंदर शहर आहे, पण ते एका दिवसात होईल का? नाही. मग सौंदर्य किंवा विश्वाची निर्मिती एका दिवसात होत नाही. याला कमीत कमी 1000-1200 वर्ष गेलेले आहेत. हे इटलीचे लोक, इंग्लंडचे लोक, परकीय ते भारताकडे आले, वेगवेगळ्या देशात गेले, जगभरात त्यांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या, जगातून छान छान गोष्टींची लूट केली. भारतातून चांगल्या गोष्टी ब्रिटिशांनी त्यांच्या देशात नेल्या, तिथे त्यांचा देश सजवला आणि आपल्याला हिनत्व दिलं. पण त्याही अशा अर्थाने म्हटलं जातं त्यांनी जे केलं ते काही एका दिवसात झालं नाही, त्यालाही खूप वर्ष लागले. म्हणजे चांगलं काम व्हायला एका दिवसात होत नाही. कोणतंही धरण एका दिवसात बांधता येतं का? नाही. त्याला 4-5 वर्ष लागतात. मग त्यात पाणी साठतं, त्यात हजारो लोकांचे कष्ट पैसे लागतात. तशा अर्थाने ही म्हण आहे, रोम एका दिवसात बांधले गेले नाही. ठीक आहे. आता आपण ज्या म्हणी बघितल्यात त्या चित्रावरनं स्पष्ट केल्यात, त्याचे अर्थ समजून दिलेत. हा प्रॅक्टिस सेट जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. थांबतोय. गुड डे. बाय.